नमस्कार. मी मुकुंद निपदे. मी आता देऊळ गावातील सानेची वाडी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या सासूची उद्या घरबारणी आहे. देऊळ गावात 12 वाड्यांचं गाव आहे, मोठा गाव आहे. ही समोर तिथे स्थान आहे. स्थान इथे होळी थांब बसते यांची पूर्ण गावाची. ही शाळा आहे, सानेची वाडी गाव, देऊळ गावातली वाडी आहे. हा सडा आहे, पूर्ण सडा आहे. इकडनं इथे खाली उतार आहे. इथे खाली उतार, जी बाव नदी बोलतात ना, तिची इथे खाडी झाली. इथे एकदमच समुद्रात मिळते. ही खाली खोल दरी आहे. इथे जमल्यात जाऊन दाखवेन तुम्हाला मी. होळीची सांज इथे. झाड कोणते इथे होळी असते बघा. ही सांग आहे. शाळा सुटली. आजू आता धरलेत कवले. अजून ही फुलं मेली. छोटूस आता झाडा सुरुवात झालेली आहे. सीताबाई सकाराम खांडेकर यांच्या स्मरणार्थ रस्ता गेला खाली बाव नदी, जिथे खाड्या मिळते त्या ठिकाणी गेला. समोर दृश्य बघा, विहंगम दृश्य. पूर्ण वळसा वाढू आलो. घरांचे किचक्यात घर लागलो घर आहेत. कसं जायचं. द्याव सुंदर घर. सोनचापा चापा. ओ कुठे आला? कुठून जाऊ मी? कुठून जाऊ? इकडे घरी येतो ना. हा चला. लक्षात नाही ना, ते घेऊन भेटले माझे.
हे झाड आहे, फणसा झाड आहे, फार जुना झाड आहे, पुरातन झाड आहे, भरपूर जुनं आहे, माहिती पडतं. हे रस्त्यानं वळून रस्ता खाली आला आणि इकडनं जायला हे काय विहीर, ही विहीर आहे, बंद आहे. हे बघा, इथून काय तुमचं घर काय आहे? अच्छा, हा, देऊळ गावातली जुनी शाळा. शाळा कोसळली जुनी. ही शाळा पुढे बांधली ना, ती नवीन बांधली ती. मस्त घर आहे बघा, संध्याकाळचं मस्त वातावरण आहे. पक्षाची निरव शांतता. पक्षी बघा, संदीप घाणेकरचं घर इथे नवीन घर बांधलं ते. गावकरी आले, आंब्या टाळे लावले. ध्रुव भेटले काय? हाय, एक मिनिट. ऊन येतं डोळ्यावर, ऊन येतं ना. भावाला समज घालतो आपल्या आकारड्याची मागणं करता दर हुकमाची मालकी तरती दर नऊ खुमाचा जाप तथा दर मार्ग रुजू करून आकार तरता दर निरंकार पायाखाली तापून ठेवून आकार तरता दर खरी कळलं तुझ्या राजीम तुझं तरत दर गंगसारखं मन करम रे बंडुडा तीन ताल सप्ती पातळा तुला दिसताय तसला गिरोबा माय बापा तू आज उभा राहा. तसला संदीप घाणेकरांनी आपल्या फुलाचार्याला नारळ दिला, गावच्या खाऱ्याला नारळ दिला, आज कोणत्या मालकाला दिला तसा तुला आज यजमान प्रधान हालतलो नाही. कशा करता तर उद्या आपलं त्याच्या घर नवीन बांधला, उद्या घरभरणी आहे, वास्तू शांती आहे. तो आपल्या आकारड्याचे आकार तुझा तरता तर याच्यात मागतो पुढं झाला असेल, पुढचं मागे झाला असेल, तेवढ्याची आज सुधारणा करून जऱ्या त्यांचा कुठे चुका वाका झालेला असला तरी चुका चुकीतून पायच्यानक पर्यंत भाग करून त्यांचं सुपा आकाराचं काढतं दर मालका कुळाला समज देऊन तू समजूत घेऊन आज इथं दगा फटका कलका पावत असेल तेवढी आज भारता बोल आज बाहेर ठेवून आज सीमेच्या मालकाला हातीच्या मालकाला समज देऊन तू समजूत घेऊन सीमेच्या मालकाला समज देऊन तू समजूत घेऊन अधिकाधिकावर कोणाचा नाच असेल, घात असेल, बोल असेल, तोल असेल, न्याय असेल, हिशोब असेल तितकाच आज बाबा माय बापा आज बंदोबस्त करून आज आज कोण अधिकाधिकावर कुठला नाच असेल, घात असेल, बोल असेल, तोल असेल, न्याय असेल, हिशोब असेल तितकाच आज गिरोबा माय पाच बंदोबस्त करून आज कोणच्या जापान आज त्या घरात नानूक करायला त्या आज उभा राहा बाबा आणि नानूक चांगली पद्धतीने होऊन उभा राहा आणि ते कार्य पार पाड.